हॅलो स्टुडंट्स. लास्ट टाइम सांगितलं होतं की आपल्याला पिव्होट टेबल नावाची एक गोष्ट आहे. ठीक आहे. आता ह्या पिव्होट टेबलमध्ये आपण काय करतो, कसं करतो हे आपण थोडंसं सुरुवात बघितली आहे. परत एकदा बघूयात पिव्होट टेबल काय आहे. इन्सर्टमध्ये इथे तुम्हाला पिव्होट टेबल असं दिसतं. ज्यावेळेस तुम्ही पिव्होट टेबलवर क्लिक करतात ते तुम्हाला टेबल विचारतो की तुम्हाला कोणता टेबल सिलेक्ट करायचा किंवा रेंज सिलेक्ट करायची. ह्यासाठीच मी तुम्हाला पहिलेच असं म्हणलं होतं की तुम्ही काय करू शकता. हा डेटा आहे. ह्या डेटाच्या इथं इथे असं क्लिक करतो मी आणि कंट्रोल प्लस ए बटन दाबतोय. माझा पूर्ण डेटा सिलेक्ट होतोय. तुम्हाला जर हे माहित नसेल तर सफुल कॉम्प्युटर अँड AI क्लासेस तुम्ही ऑनलाईन जर सर्च केलं YouTubeवर आणि तिथे जर पाहिलं तर माझे शॉर्ट्स पण व्हिडिओज आहेत, शॉर्ट व्हिडिओज, जिथे मी दाखवतोय कीबोर्ड की मी कीबोर्डवर ह्या गोष्टी कशा करतोय. शॉर्टकट कंट्रोल ए, कंट्रोल एस, कंट्रोल सी, कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही एक्सेट्रा. जर तुम्हाला माहित नसेल तर ठीक आहे. हे कळाल्याच्या नंतर पिव्होट टेबलवरती मी टेबल अँड रेंजवर क्लिक करतोय, न्यू वर्कशीटवर क्लिक करतोय. ठीक आहे. किंवा एक्झिस्टिंग पण करू शकतोय आपण आणि इथं ओके करतोय. आता एक्झिस्टिंग मध्ये तो म्हणतोय की इथं मला लोकेशन द्या, तर मी इथलं लोकेशन देतो आणि इथं ओके करतो. हे इथं झाल्याच्या नंतर मला इथेच एक सिम्पल पिव्होट टेबलमध्ये ना एक सिम्पल अनालिसिस करून दाखवायचं तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय असतं की मला सेल्स पाहिजे. ठीक आहे. आणि सेल्स आपण कोणत्या तरी एका फॅक्टर वाईज करूयात. ठीक आहे. मला प्रत्येक कॅटेगरी वाईज एक सेल पाहिजे. तर मी काय करेल की प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहिजे म्हणून प्रत्येक कॅटेगरीला रोज मध्ये आणतो. त्याच्या पुढे सेल्स लिहितो. तर सेल्स कुठे गेलं पाहिजे, व्हॅल्यूज मध्ये. तर मी इथं सेल्स आहे, सेल्सला क्लिक करतो, ऑटोमॅटिक त्या व्हॅल्यू मध्ये जातं. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं आलं. आता इमॅजिन करा मला हे असं नाही समजत आहे. ठीक आहे. मला ह्या पद्धतीमध्ये नाही समजत आहे, पण हा डेटा मला पाहिजे. मी इथे पहिले ह्याला ना कॅटेगरी म्हणून रिनेम करेल, ह्याला टोटल सेल्स म्हणून रिनेम करेल. ठीक आहे. पण मला एक्झॅक्ट कळत नाहीये की कोणती कॅटेगरी जास्त सेल झाली आहे, कमी सेल झाली आहे, कसं आहे ह्यांचं डिस्ट्रीब्युशन. तर सिंपल गोष्ट आहे, मी ह्याला ना पूर्ण पिव्होट टेबलला असं इथं सिलेक्ट करतो. ठीक आहे. या पिव्होट टेबलला पूर्ण सिलेक्ट करू शकतो आणि इथं आपण इन्सर्टमध्ये इथे चार्ट्स आहेत. ठीक आहे. मी एक चार्ट रेकमेंडेड चार्ट्समध्ये जाऊन एक चार्ट बनवू इच्छितोय. ठीक आहे. पाय चार्ट, ह्या पाय चार्टला मला चालेल की मी पाय चार्ट जर यूज केला तर. ठीक आहे. वर 3D पाय चार्ट्स पण वगैरे आहेत जर तुम्हाला यूज करायचे तर. ठीक आहे. आपण 3D पाय चार्ट एकदा बघूयात. नॉर्मल पाय चार्ट तर तुम्ही बनवू शकता कधी पण. ठीक आहे. तर मी आता ह्याला ह्या पाय चार्टला ह्याच्या बाजूला असं इथं ठेवतो. ठीक आहे. तर इथं मी काय करू शकतोय, हा चार्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर मी इथं चार्ट टायटल, हे डेटा लेबल्स. ठीक आहे. डेटा लेबल म्हणजे इथं बघा नंबर येतात. ठीक आहे. कोणती कॅटेगरीचे किती टोटल सेल्स आहेत नंबर पण येतात लिहिलेले. ठीक आहे. हे सगळं लिहितोय आणि इथे कॅटेगरीची पूर्ण अशी ड्रॉपडाऊनची लिस्टच दिली आहे बघा. ठीक आहे. हे मेन्शन करता येतं. राईट. तर आता मी इथं डबल क्लिक जर केलं ना तर ह्याला एडिट पण करता येतं. टोटल सेल्स कॅटेगरी वाईज टोटल सेल्स असं त्याला हेडिंग देतो. कॅटेगरी वाईज टोटल सेल्स. ठीक आहे. किंवा कॅटेगरी वाईज सेल्स असं काही पण तुम्ही लिहू शकताय. हे तुमच्या इच्छा आहे की तुम्हाला काय लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याला बेसिकली मी फास्ट का दाखवत आहे, कारण की मला फक्त थोडक्यात दाखवायचंय की व्हॉट यू कॅन डू विथ दिस. ठीक आहे. एक शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवायचंय की आपण काय करू शकतो. ठीक आहे. ह्या एक्सेलमध्ये पिव्होट टेबलच्या थ्रू. ठीक आहे. मी एवढं का घेतलं, कारण की आपल्याकडे 7 टाईप्सचे कॅटेगरीज आहेत. इथे पण 7 टाईपची कॅटेगरी लिस्टेड आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जर इथं फक्त बेकरी बघू इच्छितो आणि याला ओके क्लिक केलं तर फक्त मला बेकरी दिसेल. म्हणजे काय आहे सर, धिस इज अ पिव्होट चार्ट. आपण जे नॉर्मल चार्ट बनवतो आणि पिव्होट चार्ट बनवतो त्यामध्ये फरक काय आहे. नॉर्मल चार्ट बनवून दाखवतो मी तुम्हाला पहिले. ठीक आहे. तर तुम्हाला कळेल, कारण की काही लोकांना तर नॉर्मल चार्टच माहित नाहीये की सर व्हॉट इज नॉर्मल चार्ट. ठीक आहे. तर मी काय करतो, ह्याला पूर्ण सिलेक्ट करतो परत एकदा. ठीक आहे. दिस इज द पिव्होट चार्ट, कॅटेगरी वाईज टोटल सेल्स असं लिहिलेलं आहे. मी काय करतो, हा माझा डेटा आहे, मी बॅक टू द डेटा येतो. इथे कॅटेगरीज आहे आणि इथे सेल्स आहे. कंट्रोल दाबून मी हे सेल्स पण सिलेक्ट करतोय. पहिले काय केलं, मी सी वर क्लिक केलं. हे बघा इथं सी आहे, सी वर क्लिक केलं. आता जर मी इथं सेल्स वरही क्लिक केलं तर सी बदलं जातं. सी वर क्लिक केलं तर इकडचं जातं. मग मी काय करतो, कंट्रोल की आता दाबून ठेवतोय. पहिले एक सिलेक्ट करावं लागतं तुम्हाला. कॅटेगरी सिलेक्ट केली समजा, आता मी कंट्रोल दाबून ठेवलंय आणि इथं सेल्समध्ये आलोय. ठीक आहे. कॅटेगरी सिलेक्ट केली आणि शिफ्ट दाबून ठेवलं तर हे सगळं सिलेक्ट होतं. सगळं पाहिजे का आपल्याला, नाही.
फक्त कॅटेगरी पाहिजे आणि कंट्रोल की दाबून ठेवली आहे, CTRL कंट्रोल की दाबून ठेवली आणि इथं सेल्सवर क्लिक केलं. ठीक आहे. हे दाबून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला ह्या दोनच गोष्टींचा एक चार्ट जर बनवायचा असेल तर तो सुद्धा असाच बनतो. तो सुद्धा असा बनतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही लगेच हे असं कॅटेगरी वाईज असा चेंजिंग चार्ट नाही होत. चेंज नाही होत तुमचा चार्ट. एकदा बनला तो बनलाच. ठीक आहे. तो नंतर तुम्ही असं ना असं चेंज नाही करत बसू शकत, की मला त्यामध्ये काहीतरी वेगळं बघायचंय. ठीक आहे. तसं नाही चेंज करू शकत तुम्ही. राइट? हाच फरक आहे नॉर्मल चार्टमध्ये आणि पिव्होट चार्टमध्ये. तुम्ही नॉर्मल चार्ट स्वतः बनवून बघू शकताय. नॉर्मल चार्ट बनवल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आपण जे काही नॉर्मल चार्ट्स बघतो त्यामध्ये फक्त एक हे असते, व्हॅल्यू असते. ठीक आहे. दॅट व्हॅल्यू कॅनॉट बी चेंज. ते फक्त एक फोटो असतो, फोटो तुमच्यासाठी. ठीक आहे. हां, त्याच्यामध्ये आपण टायटल एडिट करू शकतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज एडिट करू शकतो, सगळं काही एडिट करू शकतो. ठीक आहे. बट त्याच्यामध्ये आपण हे नाही एडिट करू शकत, काय म्हणतात, डायनॅमिक चेंजेस नाही एडिट करू शकत. ठीक आहे. आत्ता मी चुकीनं हा पूर्ण चार्ट बनवलेला आहे म्हणून माझी स्क्रीन अशी पूर्ण ब्लॉक झालेली आहे, लोडिंग लोडिंग दाखवत आहे. कारण की इथे तुम्ही जर बघितलं ना, बेकरीच्या समोर एवढा सेल लिहायचंय, बेवरेजेसच्या समोर एवढा सेल लिहायचा आहे, एग्स अँड मीट समोर एवढा सेल लिहायचा आहे, असं होतं. पण इथं मी चुकीनं काय सिलेक्ट केलेलं आहे की कॅटेगरी पूर्ण सिलेक्ट केली आहे. ठीक आहे. आणि 9,000 रोजसाठी ह्या ऑइलसाठी एवढा सेल आहे, बेवरेजसाठी एवढा सेल आहे, फूडसाठी एवढा सेल आहे. ही पूर्ण एक ऑर्डर आयडीचा असा चार्ट बनवतोय, जे की आपल्याला पाहिजे नव्हता. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे होतं की ह्याच गोष्टीचं फक्त विदाऊट पिव्होट टेबल बनवता, अशा गोष्टीचं म्हणजे टोटल कॅटेगरीचं सम पाहिजे आपल्याला. ठीक आहे. ते पाहिजे होतं. तर ते कसं काढतात ते बघूया. थांबा. मी जर माझी स्क्रीन जर अशी अडकली तर काय करतो. ठीक आहे. ह्याला एंड टास्क करतो. तुम्ही जर लॅपटॉप असाच ठेवला तर तरी सुद्धा सॉल्व्ह होईल तुमचा प्रॉब्लेम, पण भरपूर वेळ लागेल. कधीही लक्षात ठेवा, डेटा अनालिसिस करताना तुमच्याकडे जेव्हा मोठा डेटा असतो ना, तर एक गोष्ट असते की कधी पण तुमचं एक्सेल हँग होऊ शकतं, लॅपटॉप हँग होऊ शकतो. म्हणूनच चांगला लॅपटॉप वापरणं गरजेचं आहे. गरजेचं का आहे? कारण की तुमची स्पीड मॅटर करते की तुम्ही किती फास्ट ते अनालिसिस प्रोसेस करता. ठीक आहे. ह्युमन स्पीड नाही, कॉम्प्युटर स्पीड म्हणतो मी. ठीक आहे. तर ओके. मी ह्याला बंद करतोय प्रोग्रामला आणि परत एकदा सुरू करतोय. ओके. तुम्ही आता बघू शकताय की आपण आत्ता एक फाईल हँग झाल्यामुळं आपण काय केलं, सिंपल की ती फाईलच बंद केली. तुम्हाला जर बघायचं की कशी बंद केली तर तुम्हाला टास्क मॅनेजर वापरावं लागेल. ठीक आहे. पूर्ण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर बंद करायची गरज नाहीये. टास्क मॅनेजर कसं वापरतात माहीत नसेल तर माझ्या YouTubeच्या चॅनलवरती जा कोणत्या पण, आणि सफुल कॉम्प्युटर अँड AI क्लासेसमध्ये तर तुम्ही शॉर्ट्स रील बघितल्या. ते शॉर्ट्स असतात ना, शॉर्ट व्हिडिओज, त्यामध्ये तुम्ही टास्क मॅनेजर असं सर्च केलं तर तुम्हाला कळेल की टास्क मॅनेजरवाला सफुल AI कंपनीचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला समजेल. ठीक आहे. इथं एक्सेल मला काय करतं, एक डिलीटेड वेबसाईट म्हणजे डिलीटेड एक्सेल पण दाखवतं. ठीक आहे. की जे की आपलं लास्ट एक्सेल होतं ना, इथं पिव्होट टेबल बनलंय, तुम्हाला ते रिकव्हर करायचे का बाबा? ठीक आहे. म्हणजे मला नाही करायचं सध्या, पण तुम्ही ते तसं करू शकता. का? आपली प्रॅक्टिस वाढेल. परत एकदा बनवूया आता आपण पिव्होट टेबल. आपल्या इथं टेबलवर मी कुठं पण क्लिक करतोय, Ctrl+A बटन दाबतोय, इन्सर्टमध्ये जाऊन पिव्होट टेबल क्लिक करतोय आणि इथं एक्झिस्टिंग शीटमध्ये इथे लोकेशन देऊन पिव्होट टेबल बनवतोय. पिव्होट टेबल फटाफट इथं मी कॅटेगरीला सिलेक्ट करतोय. ठीक आहे. ते रोजमध्ये येऊन जाईल ऑटोमॅटिक. मी इथं सेल सिलेक्ट करतोय, ते व्हॅल्यूजमध्ये येऊन जाईल ऑटोमॅटिक. हे सिलेक्ट झाल्याच्या नंतर मी ह्याला सिलेक्ट करतोय आणि इथे जाऊन पिव्होट चार्ट्समध्ये जातोय. पिव्होट चार्ट्समध्ये पाय चार्टमध्ये जायचं आहे. मी माझा 3D एक पाय चार्ट बनवतोय. जर तुम्हाला दुसरा कोणता बनवायचा तर तो बनवू शकता. आपला उद्देश काय आहे हे जाणून घेण्याचा. पिव्होट चार्टमध्ये आणि नॉर्मल चार्टमध्ये फरक काय आहे? ठीक आहे. आता इथे बघा की इथे कॅटेगरी दिलंय ना, हे असं सगळं, तर ह्याचा फरक कसा पडतो ते तुम्हाला दाखवतो. राईट. आता मी काय करतोय की ह्याला पूर्ण ह्याला कॉपी करतोय. ठीक आहे. कॉपी कसं करतात हे जर तुम्हाला माहित असेल, राईट की प्रेस करून इथे मी कॉपीचं बटन क्लिक करतो. हे इथं कॉपी.
आणि तुम्हाला इथे काय करायचं, इथे खाली जाऊन पेस्ट कर. पण पेस्ट करताना ह्या 1 2 3 वर जा. इथं व्हॅल्यूज येते बघा, हे इथं खाली लिहिलेलं व्हॅल्यूज असं हे इथं 1 2 3 वर. ह्यानी काय होईल, हे फक्त पिवोट टेबल नाही बनणार, हे साधा नॉर्मल एखादा टेबल बनेल. साधा नॉर्मल टेबल बनवण्यामागचा उद्देश काय, तुम्हाला फरक दाखवायचा आहे की साधा टेबल आणि साधा जो चार्ट बनवला त्याच्यामध्ये आणि पिवोट चार्ट मध्ये फरक काय. ठीक आहे. आता ह्याचा जर चार्ट बनवायचा तर मी काय करेल, हे बेकरी पासून इथपर्यंत सिलेक्ट करेल, इन्सर्ट मध्ये जाईल, रेकमेंडेड चार्ट्स, परत इथं ऑल चार्ट्स, पाय चार्ट, 3D आणि ह्याला ओके, डन. सेम टू सेम चार्ट आहे सर, जसा वर चार्ट आहे तसाच खाली चार्ट आहे, तशाला तसा चार्ट आहे, काहीच फरक नाही आहे. करेक्ट. व्हॅल्यूज पण नीट बघून घ्या की व्हॅल्यूज वगैरे काय आहेत. पण आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं म्हणतो की आपण एक प्रेझेंटेशन दाखवूयात. ठीक आहे, कोणाला पण, आपल्या क्लायंटला दाखवूयात, आपल्या कस्टमरला दाखवूयात. तर हे कस्टमरला प्रेझेंटेशन दाखवताना तुम्ही कसं दाखवता, त्याला दाखवावं लागेल ना की बाबा हा बेकरीमध्ये सेल किती झालाय. आता बेकरीमध्ये सेल किती झाला हे जर बोलायचं आपल्याला, बोलता बोलता मग मला काय करावं लागेल, इथे यावं लागेल आणि इथे बेकरी. त्यांनी जर सांगितलं की बेकरीमध्ये स्नॅक्स मध्ये किती फरक आहे, तर इथं मला 2च सिलेक्ट करता येतात आणि प्रेझेंटेशन मध्ये 2च गोष्टी पण दाखवता येतात. पण इथे कुठं आहे का त्याची सुविधा, नॉर्मल चार्टमध्ये नाहीये. हा एक फरक आहे की पिवोट चार्ट म्हणजे डायनॅमिक चार्ट्स किंवा डायनॅमिक टेबल्स असतात, जे की रिअल टाइम मध्ये तुम्हाला ना अनालिसिस करण्यामध्ये मदत करतात. ठीक आहे. अनालिसिस म्हणजे काय करतो आपण इथे, सर वी आर ट्राइंग टू कम्पेअर अँड फाइंड आउट. ठीक आहे, एक सिंपल गोष्ट आहे, वी आर ट्राइंग टू फाइंड आउट हाऊ टू ऑब्झर्व द डेटा. जे काही आपल्याकडे डेटा आहे ना तो कसा ऑब्झर्व करायचा, त्याच्यामध्ये कंपॅरिझन्स कसे करायचे, त्याच्यामध्ये काही हिडन पॅटर्न आहे का, तो कसा सापडायचा. ठीक आहे. आता तर सुरुवात केली, हळूहळू कळेल. ठीक आहे. वन मोर थिंग टू नोटीस, अजून जर मी असं काय करतो, हे सेल्स मधला जो डेटा आहे ना हा डिलीट करतो थोडासा. बघा, सेल नावाचा कॉलम आहे, ह्या सेल नावाच्या कॉलम मध्ये ना डेटा डिलीट केलाय. का डिलीट केलाय, तुम्हाला दाखवण्यासाठी की फरक काय पडतो. हे बघा इथे आता बेकरीचा इथं काय सेल आहे आणि बेकरीचा इथं काय सेल आहे, सेमच आहे. आता मी काय करतो की पिवोट टेबलवर जातोय, इथे पिवोट टेबल अनालायझर होईल आणि ह्याला रिफ्रेश करतो. हा सेल चेंज झाला बघा, पण हा सेल तशाला तसा आहे. म्हणजे काय, इमॅजिन करा तुम्ही एकदा पिवोट टेबल बनवून ठेवलं आणि रोज येऊन तुमचा सेल तुम्ही तिथं लिहिताय नवीन नवीन. फॉर एक्झाम्पल आता नवीन ज्या ऑर्डर येतील ते तुम्ही काय करता, इथे खाली खाली पेस्ट करत जा ना. ठीक आहे, खाली इथे खाली खाली पेस्ट करत जा. तसं तसं तुमचे टेबल जे आहेत, जे काही तुम्ही टेबल बनवलेत, पिवोट टेबल्स, पिवोट चार्ट्स, ते सगळे ऑटोमॅटिक चेंज होत राहतील. तुम्हाला फक्त रिफ्रेश 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 करायचं. करेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मंथ ऑन मंथ प्रत्येक मंथ मध्ये असे सेल बघू इच्छितात, किती सिंपल आहे, एकदाच फाईल बनवून ठेवायची आणि मग नेहमी ते कोणी पण बघू शकतं, तुमचे मॅनेजर्स, सुपर मॅनेजर्स, बॉस, सुपर बॉस एक्सेट्रा. करेक्ट. हे जर असं वर्किंग असेल तर खूप सोपं जातं तुम्हाला मॉनिटर करण्यासाठी. त्यामुळे आपण हे पिवोट टेबल्स आणि पिवोट चार्ट्स प्रेफर करतो. आता हे पिवोट टेबल, पिवोट चार्ट्स मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. ठीक आहे. आता ते कोणत्या टाईपचे अनालिसिस आहेत हेच आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आणि क्लासेसमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत पिवोट टेबल कसा वापरायचा आपण तो बघितला आहे. तुम्हीही तुमच्या मनाने एक पिवोट टेबल बनवून बघा. ठीक आहे. जसं मी इथं कॅटेगरी आणि सेल्स वापरलंय, तुम्ही दुसरं काहीतरी वापरून बघा. कोणत्या कॅटेगरीमध्ये जास्त डिस्काउंट झाले आणि कमी डिस्काउंट झाले हे बघायचं तर काय करू, मी इथे क्लिक करेल, परत एकदा पूर्ण टेबल सिलेक्ट करतो, इन्सर्ट मध्ये जातो आणि पिवोट टेबलचं न्यू वर्कशीटमध्ये क्रिएट करतो. आता इथे नाही करत. ठीक आहे. न्यू वर्कशीट म्हणजे काय आहे बघा, इथे नवीन एक शीटच ऍड झाली आहे. ठीक आहे. ह्या शीटमध्ये मला काय बघायचं होतं, सर कॅटेगरी आणि आता यावेळेस डिस्काउंट बघूयात. ठीक आहे, की डिस्काउंटचं काय चालू आहे आपलं. हे इथं डिस्काउंट आलेलं आहे, मी याच्यावर क्लिक केलं की इथं डिस्काउंट येतं. आता हे डिस्काउंट ऍड झालंय. डिस्काउंट काय झालंय, ऍड झालंय. ऍड कसं झालंय, सिंपल आहे सर, हे बघा इथं बघा, हे नेहमी हे डिस्काउंट 0.12 प्लस 0.18 हे असं कॅटेगरी वाईज ऍड झालंय. बेकरीचे जेवढे डिस्काउंट आहेत, बेकरीच्या जेवढ्या आयटम्सचे डिस्काउंट ते सगळे ऍड झालेत. पण मला हे डिस्काउंट ऍड नव्हतं करायचं, ऍव्हरेज डिस्काउंट बघायचं. समजा काय करू मी, इथं डिस्काउंट आहे बघा, डिस्काउंटच्या बाजूला एक हे आहे, ॲरो आहे छोटा, याच्या व्हॅल्यू फील्डमध्ये जातोय आणि इथे लेट्स से फॉर एक्झाम्पल मी ॲव्हरेज बघतोय, मला ॲव्हरेज डिस्काउंट येईल. ठीक आहे. ॲव्हरेज डिस्काउंट आल्याच्या नंतर मी काय करतो, ह्या व्हॅल्यूला असं इथं सिलेक्ट करतोय. ठीक आहे. आणि ह्याला मी इथं पर्सेंटेज करतोय, हे इथं बघा, हे पर्सेंटेजवर क्लिक करतोय. सिंपल आहे, मला ॲव्हरेज डिस्काउंट येते. बेकरीला ॲव्हरेज डिस्काउंट 23% दिलं जात आहे.
सेम बेवरेजेस, एग्स, फूड, ग्रेन्स, फ्रुट्स, ऑइल सगळ्यांना असं जवळपास 23-23, पण ऑइल अँड मसाला आणि स्नॅक्सला 22% दिलं जात आहे. अच्छा, हे एक ऑब्झर्वेशन झालं. ठीक आहे. आता असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स आपल्याला करायचे आहेत. पण हे ऑब्झर्वेशन्स का करायचे आहेत आणि त्याचा उपयोग कसा होतो हेच आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. पण एक मी तुम्हाला फीचर दाखवतोय जेणेकरून तुम्ही ही अशा गोष्टी करू शकाल. हा आपला मेन उद्देश आहे. ठीक आहे. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.